लागून राहील. आता उन्हाळा हाय तसं पण तर राहीलच ना. पाणी पाणी जीव करून राहिला ते पण पाणी दे बरं. घे, जेवण बी करून घेऊ माय. एवढं कपड आहे. आता उन्हाळा हाय तर पण तर राहीलच ना. मी काय म्हणतो तुला बरं नाही लागलं ना तर तू बसून जात जा. मी हाव ना ती करून घेतली जावाचं काम. काही फिकीर करू नको तू. तुम्हाला काम करत काय आणि एखाद्या ठेकेदाराला पाहिलं म्हणजे मग रोजी किती कापली म्हणजे मग माहिती आहे त्या ठेकेदाराला किती काम करतो तुम्ही. एवढे विचार करू नको. जाऊ दे. ठीक आहे. दोन घास खाय जरा. हा. मी काही जेवत नाही बाबा. तुम्ही जेव नाही अहो, तू जेवली नाही तर मग मला तरी अन्न कसं गोड लागल. आणि आपल्याला काम करायची ताकद तरी कशी येईल. हा ठीक आहे. एक घास खाय मग मी बी जेवतो. हा तुम्हाला मी जेवून घे. हा जेवतो माय. तुला सांगतो त्या गुळी पाणी मी त्याला पोटायला सुट्टी घेतली. मग आता काय करतो आपल्याला करावं लागेल ना आपल्या सच्यासाठी. हा तुला सांगतो सच्याचा काही विचार करू नको. आजपर्यंत केलं ना आपण आता पुढं बी करू. हा काही फिकीर शेतकरी संघटना अरे का तलावाचं पाणी शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे. अरे का तलावाचं पाणी शेतकऱ्यांना शेतकरी संघटना शेतकरी संघटना अरे का तलावाचं पाणी शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे. शेतकरी संघटना शेतकरी संघटना होय मी कायची गर्दी व कायचा मोर्चा वया. मला अंकुश दादा म्हणजे तुला अजून काहीच माहित नाही. अरे अनेक तलावाचं पाणी आहे हे राजशेखर आपल्या विकास भट्टीसाठी वापरतोय. आणि असं जर होत राहिलं तर शेती आपली पिकवणार कशी आपल्या शेतकऱ्यांनी. आणि अनेक तलावाचं पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही तर शेती कशा काय पिकणार. आपण खाणार काय. शेतकऱ्यांची मुलं पण खाणार काय. आणि म्हणून ठरवलंय उद्याच्या उद्या तहसील कार्यालयावर मोर्चा न्यायचा म्हणजे न्यायचा. असो का तर 15 दिवसच काय 1 महिना जरी आमचा इटा भट्टीवाल्याचं काम बंद राहिलं ना तरी ते चालत. पण शेतकऱ्याची साथ कधी मी सोडणार नाही. हो खरंच अंकुश दादा अरे विका भट्टीचं काम करून आपलं स्वतःचं पोट जाणार आहे तुमच्यासारख्या माणसाची हिंमत बघून मला देखील हिंमत यायला आली. बघ खरोखरच शेतकऱ्यांच्या पाठीशी आमच्यासारख्या माणसाला उभं राहायलाच पाहिजे. आणि मी ठरवलंय शेतकऱ्यांच्या प्रत्येक मागण्यासाठी आपण तहसील कार्यालयावर मोर्चा न्यायचा म्हणजे न्यायचा. शेतकऱ्यानं खाणं पिकवलं तर आपण खाऊ. शेतकरी जगला तर आपण जगू नाही तर का खाऊन जगायचं आपण. खरं बोलला संजूक दादा. अरे शेतकरी पिकवले म्हणूनच आपण खाणार नाही तर आपल्याला काय खायला मिळणार आहे. अरे उपाशी राहून तडफडून मरावं लागेल. आणि म्हणून मी ठरवलंय हे बघ त्या जिल्हा चौकामध्ये बरेच शेतकरी थांबले आहेत. बरं त्यांच्याकडे मी जातो आणि बस उद्याच्या मोर्चाची तयारी करायला होतो. ठीक आहे. मी साऱ्या मजुरी एकत्र करतो. ठीक आहे चालेल. हा ठीक आहे. मरणाची काही नाही आहे का. हरब्या आजच्या मोर्चाचा प्लॅन थांबणार आहे. तर याच मी फटते जिवंत चालेल तुला मी. तुझा बाप आहे मी. तुझा बाप ज्या राजशेखरच्या वीट भट्टीत 1.5 कमळीचा मजूर म्हणून काम करतोस ना त्या राजशेखरचा बिझनेस पार्टनर पापा ज्वाने. सचिन दयानंद सागर म्हणजे तुझा लहान भाऊ आहे ना. भाऊ आहे माझा भाऊ आहे. मग नीट नीट समजावून सांग त्याला. म्हणावं कॉलेजमध्ये फक्त शिक्षण घे. हा भाऊ कॉलेजात शिकायला जाते त्यासारखा शब्द सगळा पोरीच्या मागावर फिरायला जात नाही. ती शाळेला तीच गोष्ट समजावून सांगायला लागलो. तुझा भाऊ कॉलेजमध्ये जाते ना त्याला फक्त तिथं शिक्षण घे म्हणावं. अंकुश पुन्हा जर का तुझा भाऊ उद्याच्या कॉलेजच्या मुलींच्या मागे फिरताना दिसला ना तर शपथ उद्याचा सूर्य पाहून देणार नाही. मी त्याला पाहून देणार नाही. नाहीतर हलव्या याच पाहुण्यानं मस्तक चेंज असतं तुझा. मिस्टर अंकुश दयानंद सागर तुला माहित असेल
माहित असेल या समाजातली तरुण मुलगी म्हणजे वाऱ्याची मंद झुळूक. जिवाऱ्याची मंद झुळूक एकदा जर आपल्या शरीराला स्पर्श करून गेले तर ती झुळूक हवी हवीची वाटते. तर ती झुळूक जेव्हा आपला मार्ग बदलून आपलं अस्तित्व बदलून व्हायला लागते ना, तेव्हा ती झुळूक राहत नाही. तर त्याचं आपण वादळ आणि असाच वादळ तुझ्या आयुष्यात आणि तू पैशांची गरज असते तेव्हा राजशेखर, आणि पैशांची गरज संपली तर राजशेखरच्या विरोधामध्ये अजिबात ओरडायचं नाही आणि गरीब शेतकऱ्यांचा अजिबात विचार करायचा नाही. कारण शेळीच्या रक्ताची चटक लागलेला लांडगा आणि मेलेल्या जनावरांचं मांस खाणारा गिधाड यांच्या औलादीचा आहे बाबा जोडे. लक्षात ठेव आणि मला काही लागलेलं नाही, परंतु सदा मला तर शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. अरे माझी घरी माझी म्हातारी आई वडील आहेत, उद्या जर त्यांना कमी जास्त झालं तर नाही, मला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. त्या माणसाने जर माझा खून केला तर माझे आई वडील काय करतील आणि कुणाच्या तोंडाकडे बघतील. म्हणून मी ठरवलंय मला शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. अरे दोस्त फिरल्यावानी कोण बोलून राहिला? या गोष्ट लक्षात ठेवा शोका, आम्ही गरिबीत जगलो पण कोणासमोर झोकलो नाही. बाबाजानी, हे लोक काय म्हणण्याची भीती तुमच्यासारख्या श्रीमंतीत पाचलेल्या लोकांना असतात. आम्ही गरीब लोक बिंदास जगतो या जगात, कारण तेवढं जगाचं आमच्या मावळीला आम्हाला केलेलं आहे. आम्ही उभ्याला या जमिनीवर झोपलो, पांघरून म्हणून आकाशाला पांघरलो, पण आमच्या चेहऱ्यावरचा हसू कधी कमी झाला नाही. मग आमच्यासारख्या लोकांना हे लोक काय म्हणतील कायची आलेली भीती. एक गोष्ट लक्षात ठेवा शोका, आता करायचं नाही तर मरायचं, आणि वेळ पडली तर मारायचं, मांग नाही हटायचं. अंकुश दादा खरं बोलला असतो, नाही हटणार मागे. अरे माझं काही हो, माझ्या आई वडिलांचं काही हो, पण मी मागे हटणार नाही. अरे पिठापट्टीचं काम करून आपलं स्वतःचं पोट जाणणारी तुमच्यासारखी माणसं आज शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिला, मग माझ्यासारखा शिकला सवरला माणूस त्यांच्या पाठीशी का उभा राहणार नाही. नाही घाबरणार आणि उद्याच्या उद्या शेतकऱ्यांचा मोर्चा हा तहसील कार्यालयावर नेणार म्हणजे नेणार. शेतकरी संघटना जिंदाबाद. शेतकरी पिकवतील तर आम्ही खाऊ, नाही तर काय पैसे खाणार होतो. तू काय मदत आली माय, तू मदत नसती आली ना तर शंभर त्याचा थेतच केला असतं मी ना. अरे बाबा, ते चांगले लोक नाही आहे. तुला काही कमी जास्त केलं असतं तर मी कुणाकडे पाहिलं असतं. कामावर कोणी आपण गरीब म्हणून तू कोणी काही बोलून जाईल का? घंटा होता आपण. अरे बाबा, तो बोलला म्हणून काही कमी जास्त झालं काय आपलं? अशी लोक चांगली नसते. तसे गरिबांचा कोण वाली आहे? गरिबासाठी कोणी मी धाव घेत नाही, आपलं आपल्यालाच पाहा लागते. ते लोक नाही आहे बाबा. आज लय काम झालं नाही, हात पाय आमची खूप झाली नाही. पायावरचे काम करतो, हात पाय दुखत काय जरा आराम.
म्हणते, जुन्यात अडकून राहिलास तर ते शाप म्हणते, गमावलं तर दारिद्र्य म्हणते आणि पुढे निघालास तर मागे ओढते, मागे राहिलास तर तोडवते, तू हात दिलास तर साथ म्हणते. म्हणूनच तू जग तुला हवं तसं जग. जगाचं काय रे, काहीही म्हणते. अरे अरे असं बघतोस काय, अरे इकडे तिकडे काय बघतोस. खूप माणसांची स्वप्न या एकाच विचारामुळे अपूर्ण राहतात. तो म्हणजे लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. माझ्या यशाचा मार्ग कुणी अडवू शकत नाही. मी खूप कष्ट करेन, मेहनत करेन आणि मला हवं असलेले ध्येय साध्य केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर या पृथ्वी तलावर जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा का श्रीमंतीचा आणि पैशाचं गाठोडं घेऊन जन्माला येत नाही. त्याला सुद्धा कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते आणि आपल्या यशाचं शिखर गाठावं लागतं. आणि मी माझ्या यशाचं शिखर गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण मला या समाजातला एक रिस्पेक्टेबल पर्सन म्हणून या समाजात मला वावरायचं आहे आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल तरी चालेल, पण मी माझे प्रयत्न मात्र सोडणार नाही. येस, आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ ॲट एनी कॉस्ट. मला यशस्वी व्हायचं, मला यशस्वी व्हायचं आहे आणि यशस्वी होण्यासाठी मी काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. सचिन, ए सचिन, सचिन, काय कुठल्या विचारात आहे? अशी बोलतोय, काय झालं तुला? तुझ्या मला असं वाटतं की माझ्या यशाचा मार्ग कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करतो, अगं मला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि या परिस्थितीतून मी जातो असं मला वाटतं. तुझ्या मला वेळ तर लागत नाही ना? सचिन, वेळ लागलेला नाहीये, असं काही विचार करू नकोस. अरे बिनधास्तपणे जगायला शिक जरा, काही झालेलं नाहीये. बरं जाऊ दे, मला एक सांग, मी कॉलेजमध्ये वाढ बघतोय आणि तू इकडे काय करतोय? अगं तिथे कॉलेजमध्ये माझे सगळे मित्र मैत्रिणी असतात. अच्छा, म्हणून मी त्या ठिकाणी तुला भेटू शकतो ना. अच्छा, हो. काय तू भीतोय का? घाबरतो थोडंसं मी त्यांना. तुला माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय ते? पण जाऊ दे, तुला आजचा दिवस माहित आहे? आज काय आषाढी एकादशी आहे का? आषाढी एकादशी? भाऊबीजे तेव्हाच गेली, हॅलो, दिवाळी तेव्हाच गेली, तू येणारस का? महाशिवरात्री तेव्हाच गेली. अरे वेड्यासारखं काय बडबड करतोय? बहुतेकच गुढीपाडवा असला पाहिजे. हा, आज तुझा बर्थडे आहे. विशिंग यू अवे. म्हणजे 14 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमी युगलांचा गोड आणि गुलाबी दिवस. मला एक सांगते, कॉलेजमध्ये इतका हुशार विद्यार्थी आणि हातात गुलाबाचं फूल घेऊन मला प्रपोज करायला निघाला. ए हॅलो, खिडकी घेतोय का माझी? मी खिडकी घेत नाही आणि मी कुठल्याच प्रकारचा टाइमपासही करत नाही. मग काय करतोय? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काही करू शकतो. काय म्हणाला? काही म्हणजे तेरे लिए जान भी हाजिर है मेरी जाने मन. काय म्हणाला? माझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो. तुझ्यासाठी जीव देऊ शकतो. तुला कॉलेजमध्ये ना नुसती तुझी चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण तुझ्याविषयीच बोलतोय. चर्चा? हा, माझी चर्चा कसली? म्हणतात की तू खूप छान गातोय. सध्या वेळेची पाळी आली, इतका छान गातोय. पण मी पण म्हणून दिला की मला माहित नाही सचिन गात नाही. मग ते म्हणाला ठीक आहे, पैसे मी लावली पैसे. म्हणजे ते जिंकले तर मी पार्टी देणार, मी जिंकले तर ते पार्टी देणार. तू काही घातलं चांगला? आता बरं का मी मग गाऊन दाखव ना. बरं, तू तुझ्या फ्रेंड्स लोकांबरोबर पैसे लावले. आता माझी सुद्धा एक अट आहे. सांग ना. जर माझं गाणं तुला आवडलं तर हे माझं प्रपोजल तुला ऍक्सेप्ट करावं लागेल. विचार करेल आधी तुला विचार करायचा? माझा विषय तुला विचार करण्यासारखं वाटतं? अच्छा, ठीक आहे. पण प्रिया, तुझ्या गौरी बघितल्यानंतर असं वाटतं, हे तुझं सौंदर्य बघितल्यानंतर असं वाटतं, पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जागे होतात. तिचे माझे सारेच पावसाळे माझ्या मनात भिजून जातात. पुन्हा पाऊस ओलावला, पुन्हा पाऊस बांधून झुला, तुझ्याकडचे उरले झोके फरक करतं माझे.
पुन्हा पाऊस खूप बोलतो, पुन्हा पाऊस खूप ऐकतो, तुझ्या माझ्या गप्पांमधले सगळे थेंब अलगद झेलतात. पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो, पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी, पण तुझ्या माझ्या आठवणीतले क्षण पुन्हा त्या पावसालाच मागतो, त्या पावसालाच मागतो. म्हणजे तुझ्या फ्रेंड्स लोकांना तुला पार्टी द्यावं लागेल. म्हणजे आता बस बोलला काही बोलत वगैरे नाही. मला एक सांग, तुम्हाला फिरायला कुठे नेणार आहे? फिरायला फिरायला वेळी झालीस का? त्या दिवशी पाऊस किती पडला बघितलेस का? आणि ऊन किती वाढलाय आता. आणि इतका पाऊस पडलाय की रस्त्यात खड्ड्यात रस्ता हेच करत. आपण काय फिरायला वगैरे नाही. तू शहाणपणा करू नकोस. तू बोलला तर मला फिरायला नेणार आहे. मला काहीच माहित नाही. मला फिरायला तुला फिरायला जायचं. आपण एक काम करू, बोल ना. आपण सोमनाथला जाऊ. ते खूप मोठं देवस्थान आहे. हिरवी झाडी, हिरवी साडी. जंगल आहे? हो जंगल आहे ना. आपण त्या जंगल आहे म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय जंगल आहे? हो वाघ आहे ना. वाघाबरोबर सेल्फी करायची आहे का तुला? नाही बघायचंय त्याला. तो काही सेलिब्रिटी नाही आहे. तुला वाघाला बघायचं ना? माझं जाऊ दे, पण तुझ्यासारख्या सौंदर्यवती राणीला तो हमखास खाणार. मग त्यानंतर तू काय करणार आहेस? मला नाही, तुला खाणार आहे. मला ते जाऊ दे, आपण एक काम करूया. आपण तुझ्या घरी जाऊ. आता काय झालं? माझ्या घरी मी जर तुला घेऊन गेलो ना तर माझी आई, बरं आईचं जाऊ दे, माझा दादा एक नंबरचा ग्रेट माणूस आहे. तो सगळ्यात अगोदर मला एकच प्रश्न विचारतो, मी सच्या अभि पोरगी केव्हा पटवली असं तुम्हाला विचारतो. अगं प्रिया माहिती आहे आपण लोक कपल नाही आहोत, पण माझा दादा सगळ्यात अगोदर मला असंच विचारणार. प्रिया माझी वाट लागेल. राधा थांब, राधा राधा थांब, राधा राधा थांब, राधा थांब. पळून कुठपर्यंत पळणार आहेस या अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये? एक ना एक दिवस राधा या अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधाराला घाबरून तुला प्रकाशाचा आसरा घ्यावा लागेल. म्हणजे याच शहराजवळील कुठल्या तरी खेड्याचा तुला आसरा घ्यावा लागेल. पण राधा तुला माहित नाही या शहराजवळील प्रत्येक खेड्यामध्ये ही माझी माणसं तैनात केलेली आहे. एक ना एक दिवस तू माझ्या ताब्यात येशील म्हणजे येशील. तुला काय वाटलं तू तुझ्या त्याची मुख्य बाळाला घेऊन माझ्या धन संपत्तीवर ताबा मिळवशील? अजिबात नाही राधा, अजिबात नाही. मी असं कधीच होऊ देणार नाही. कारण जंगलात वाघाशी आणि या गावात या बाबाशी कधीच कोणीच वाईट पत्करू नये. कारण वाघ फाडून टाकतोय आणि हा बाबा जिवंत जाळून टाकतोय.
चालू राहायचं तुमच्याकडे फाटक्या नसतं बरं झालं बाबा आपला कार्यक्रम उरकून घेतला, नाही तर माय मलाच बोलते. एक तर ह्या नालायक लोकांनी दारू बंद करून ठेवली होती. 50 रुपयाचा टिल्लू 100 रुपयाला घ्यायला पुरवला होता. हे बी इशारी दारू. पण आता बरं झालं बाबा गावात दारू भेटते ते बी पहिल्या धारेची. आणि एकदा का हे पोटात गेली काशी तरतरी येते, अशी तरतरी येते. मग किती बी टेन्शन येऊ द्या, किती बी लोड येऊ द्या, आपण लोड घेतच नाही. कारण आपल्या घरात लोड आहेच नाही. पण माया भाऊला नशिबान आहे पट्टा. बाबा मोठ्या कॉलेजात शिकते, 15,000चा मोबाईल आहे त्याच्याजवळ. भारी भारी कपडे काय घालते, इकडे तिकडे हिंडते काय, पुरीचे फोटो काढते काय. नशिबान आहे पट्टा. आपलंच नशीब फुटक. जाऊ द्या, जसं आहे तसं. काय रे पोरा, कोणाच्या नशिबाशी बोलत होता? मायाच नशिबाचं. तुझी करणीच तशी आहे, त्याला तरी कोण काय करणार? तू आता मला जास्त बोलायला नको ना. काय बोलणार होतास रे तू? अहो मी शिक्षणात गप्पू होतो म्हणून तर आम्हाला शिकू बी दिलं नाही. पहिली तर 3दा नापास झाला, तर मग 4थ्यांदा तर पास झालो असतो ना. आयुष्यभर शिकतच राहिला होता. आता बरं झालं ना तुले. त्याचं पहिल्यासारखं मला कष्ट करायला लागते, मेहनत करायला लागते, दिवसभर काम करायला लागते, तेव्हा कुठं गेले भेटते मला. काम करशील नाही तर कोणाला सांगशील? त्या बाना लय मोठी इस्टेट कमावून ठेवली ती आधीपासून खाले सांगून राहिला मला. आता बरं झालं ना, त्याचं पहिल्यासारखं जुतलं मला. माय तुला एक गोष्ट सांगतो माय, हे इटाभट्टीचं काम लय जड होते माय. दिवसभर ते माती खणणं, ते इटा थापणं, हातपाय अंग दुखते माय. जीवावर येते माय. पोरा, मला समजतं रे, पण तू याशिवाय या घरात काय का कोणी करणार? यापेक्षा लई भोगलं रे म्या. तू 8 वर्षाचा होता आणि सचिन 2 वर्षाचा. तेव्हा तू ये बा आणि मी शहरात काम शोधायला आलो. काम बी भेटलं. लई 7 दिवस चालू होत. एक दिवस कामाला जाता जाता त्या माझा ऍक्सिडेंट झाला. सोडून गेला. तेव्हापासून आतापर्यंत त्या काय कष्ट केले, कोणते दिवस पाहिले मला माहित आहे. जाऊ दे माय, जाऊ दे. मी उगा बोललो मी. जाऊ दे. असं नाही रे, कष्ट करून मेहनत करून माणसाच्या संसारूपी मंदिराने पाहिलं सावरण्याचा प्रयत्न करत. पण तुमच्यासारख्या माणसाले त्या बाईची कधी कदरच करता आली नाही. कुटुंबासाठी रात्रंदिवस झिजणाऱ्या त्या बाईने काय भेटलं? सांगायला काय भेटलं? बदनामी साडा. पुरा तुला एक विचारू करा. विचार ना माय, विचार. हो तू न विचारशील तर कोण विचारण मला? विचार. नाही म्हणजे तुला सचिनचा हे वाटत नाही? तो शहरात शिकायला जाते, तिकडे जाऊन मौज मजा करत असेल असं तर तुला वाटत नाही ना? कायम खुश. तुला सांगतो, आपला सचिन अभ्यासात लय हुशार आहे. दरवर्षी चांगल्या मार्काने पास होते. पण त्याला नोकरी टिकली लागली ना तो आपल्या घराचं दारिद्र्य कायमचं दूर होऊन जाईल. तुला एक गोष्ट सांगतो ना, मला आजकालच्या पोट्टेवर जरा भरोसा नाही. अहो एकदा काही नोकरी लागली ना
त्याच्यासाठी कष्ट करणारे ते झटक्यात इसरते. आणि तुले सांगतो माय, एकटा का श्रीमंताच्या घरची पोरगी बायको म्हणून आणली ना, म्हणतं काही विचारूच नको माय. हो, आपल्या सारख्या फाटक्याला चिखलानं भरलेल्या माणसाची काय किंमत हो माय. विश्वास सांगते म्हणे तुले तुझ्या कष्टाले नाही सरणार. आता तो इसरो नाही तर नाही, पण तुला आज माझ्या मनातली गोष्ट सांगतो माय. हो, काय बी झालं ना तर सच्या माझ्या सक्का भाऊ आहे. हो, माझ्यानं होईल ना तेवढं करेन मी त्याच्यासाठी. काय फिकीर करू नको तू. अहो, मी गोष्ट मोठं साजरा करतो. पण एक गोष्ट बोलू काय तुले, दारू पहिले सोड बापा. त्या तोंडाचा मोठ्यानं वास येते म्हणजे. मी का पेलो दारू? कोणाला सांगून राहिला तू? तुझी माय हाय, मी मला सप्पा समजते. अहो, दारू किती चांगली असते माहिती का? मी चांगली असते ना. अरे, फायदे असते दारूचे. ते फायदे असते ना. 2 फायदे सांगतो तुले आहे. पहिला फायदा आहे माय, सांगण्याचा कानाला ऐकून राहिली ना. हा तर कानानं आहे आणि डोळ्यानं पाय. पहिला फायदा, दारू पिणाऱ्याच्या घरात कधी बी चोरी होत नाही. तिच्या कसं आता दारू पायी त्यानं पुरा पैसा खर्च केला असते, सारे भांडे कुंडे इकले असते, त्याच्या घरात काही भेटणच नाही, तर चोरी होईल कुठून. दुसरा फायदा आहे माय, दारू पिणारा माणूस कधी बी म्हातारा होत नाही. त्याच्या मनातच नंबर लागते ना. देवा घरी माझे गोष्टी करून राहिल्या, सात्या गोष्टी नाही तुम्हाला. अरे बाबा, ह्या दारू पायी किती संसार बरबाद झाले. हो माय, आता मला काय चाललं संसार. अरे तसं बी माझ्यासारख्या फाटक्यानं एवढ्या माणसाले कोणचे पोरगी आपला नवरा करून गेलो. असा विचार नाही करावा. परमेश्वरानं आपल्याला या धर्तीवर जन्माला घातला म्हणजे आपल्यासाठी कुठं ना कुठं काही ना काही चांगलं लिहिलंच असं. तुला एक गोष्ट सांगतो, संसार उद्ध्वस्त करी दारू, म्हणून म्हणतो संसारच नका करू. साध्या गोष्टी करतो रे बाबा. तुला कामाला जायचं ना त्या? अरे हो, कामाला बी जा लागते ना. माय जातो ना. डब्बा बांधून ठेवलाय, जाय. बांधला ना? हो, जातो ना. जा ना तर मग. जराची का पिऊन घेते, याच्या गोष्टी ऐकून घ्या म्हणते. पक्के भाषा बोलते. काही हो ना माय, तुला आज मी मला भाकरीच दिली. खावा खावा खावा, मला मी भात देत जा. तुला माहिती आहे ना बापा, सचिनला भाकरी नसे आवडे, भातच आवडते त्याला. बस तू या कोरडा हो, मी तर कोणीच तर आणतो आला. कर कर, त्याच्यासाठीच कर. या किती मी केलं तरी माझ्यासाठी काय हाय का तुला? जाऊ दे, जाऊ दे. बरोबर ठेकेदाराला सांगतो, माय मागून येऊन राहिली म्हणाले तर मायवाली रोजी कापण. ये तू मागून मी. कुटुंबामध्ये वावरताना एका स्त्रीचे लेकर, तिचा नवरा, तिचं कुटुंब हेच तिचं विश्व असतं. जेव्हा एक पुरुष शिक्षण घेतो ना तेव्हा तो स्वतः सुशिक्षित होतो. पण जेव्हा स्त्री शिक्षण घेते ना तेव्हा ते पुऱ्या कुटुंबाला शिक्षित करते. असे ते थोर महात्मा ज्योतिबा फुले म्हणून गेले. खरं तर आज त्याचीच पुण्य कमायासारख्या प्रत्येक स्त्री शिकून राहिली आणि प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहे ते अव्वल. आता माझ्याकडेच पाहत, बाहेर कोणती परिस्थिती आहे. आज माझ्या अंकुशची बाजी म्हणतात तुम्हाला लेकरेला असे दिवस पहा नसते लागले. भात मांडायचं आहे, कामाला जायचं आहे, खरं तर मलाच लागणार आहे.
ये प्रिया, वेलकम टू माय हाऊस. वाव, ही किती सुंदर घर आहे तुझं. खूप आवडलं तुझं घर. मी रोज येणार. ही कपडे कोणाचे? हे आईचा, हे टी शर्ट माझे. वाव, ही कलेक्शन कोणाचे? कॉस्टली दिसते रे. अच्छा, हे कलेक्शन हे माझं आहे. आय लव्ह यू. सेंटचं नाव. शपथ. पण एक सांगू का तुला, तुझं घर मला खूप आवडलं. ये जा, पण फक्त माझ्या दादाला सांगू. हे काय आहे हे? प्रिया, प्रिया, मी काय म्हणतो, आपण इथे कशासाठी ते नंतर बोलू. आधी सांग हे काय आहे? सांग ना हे प्लीज. हा. याला फावडा म्हणतात. फावडा? काय करतात त्यांनी? तू कधी शेतात गेली नाही. काय तुझा आणि शेतीचा काही संबंध नाही. मला सुद्धा आठवत नाही मी कधी शेतावर गेलो असेल. हा. परत आता जेव्हा केव्हा शेतावर जातो ना हा. तेव्हा ते काय करतो, काय करतात? अशी इकडची माती अशी इकडे घ्यायची, घ्यायची. इथे बाजू इकडे बाजू टाकायची. टाकायची. हा. इथे माती तुला गवत असे ओके. घ्यायचं, असं टाकायचं. वाव, Simple. मी करू? तुला करायचं. हा, हा. टाकू ना. हा. प्रिया, अगं तो फावडा आहे, कुऱ्हाड नाही. तर काय झालं? तर काय पण एक झालं? सांगू का? हा. मला हा फावडा खूप आवडला. खूप आवडला म्हणजे? म्हणजे की नाही, माझा बर्थडे आहे. पप्पाला गिफ्ट मागणार आहे. अरे फावडा म्हणजे काय गिफ्ट देण्याची वस्तू आहे का? मला आवडला ना, संपला विषय. फावडा ठीक आहे. प्रिया, सांग ना काय? प्रिया त्याला हात लावला. हे मस्त दिसते रे हे. प्रिया, मला असं वाटतं हे विटा तयार करण्याचं काहीतरी साशा असला. साक्षा? हा. साक्षी नाहीये, ही गाडी आहे. काय चाललंय तू? सचिन, हा. मला काही मस्त खूपच आवडलं. हा. आता पप्पाला सांगते हे सुद्धा गिफ्ट द्या. वा, घरी सगळं ठेवणार आहे सगळं. फावडा, साशा, का गिफ्ट्स आहेत नाही आजकाल. प्रिया, प्रिया प्लीज आपण हे काय आहे? मला माहित नाही. घेऊ. बरं नाही आहे. बरं, आमच्या गावच्या भाषेत याला घमेला म्हणतात. मला माहित आहे. हा. आमच्याकडे ना एक बाई रोज भाजी विकायला येते. भाजी? ती अशा टोपल्यात भाजी आणते. त्याचा इथे काय संबंध? म्हणजे? हा बरं, भाजी त्याला हा. ती कशी बनते? सांगू? हा. हा. ए, प्रिया, तुझ्या सगळ्या रिच फॅमिली मधल्या मुलींना हे सगळं शोभतं का ग? मला आवडतं. पण एक सांगू आवडतं? तुला? मला तर तुझं घर खूप आवडलं. खूप आवडलं? हो, खूप आवडलं. प्रिया, बरं तुझ्या घरी मी रोज येणार आहे आता. तू माझ्या घरी जाऊन ये, पण फक्त माझ्या भावाला सांभाळून घे, बस झालं. ते बघूया नंतर. हा. बरं प्रिया, प्रिया आता घरी काय? कधीच नाहीये का? घरी आई, बरं आपण इथे गप्पा मारूया, ये मी ना. आहे ना वाटते घरी. प्रिया, आपण मला कोणी दिसत नाही तुझ्या घरी. प्रिया, कोणी नाहीये तुझ्या घरी काय आज? असेल ना? माहित नाही. कोणी आहे का? काय? जाऊ दे. नसेल, पण मला तुझं घर. आईचा आवाज आला. आई शपथ. आई, किंवा म्हणजे घरातच होती ना बाबा. त्यासाठी भात मांडून ठेवलाय. अरे वा. जेवण घेऊया, हा? होय. कामाला जातो. पाय होय. पाया लागते. आई ही माझी मी क्लासमेट आहे. सांगते, शांत राहा. आई, मी की नाही सचिनच्या वर्गात शिकते. आमच्या कॉलेजमध्ये ना तुमचा मुलगा ना खूप हुशार विद्यार्थी आहे. थांबा डोक्यावर हात नंतर फिरवा. सांगते असेल, आमच्या कॉलेजच्या सगळ्या मुली तुझ्या मुलावर मरतात, फक्त मला सोडून. पोरी बस ना, तू यासाठी चहा मांडतो. पण नाही, मला असं वाटतं तुम्हाला कुठेतरी जायचंय. जा ना. सचिन करतो ना चहा. सचिन चहा कर. पोरीले चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नका. आई मला कुठे चहा करता येतो? माझे मा दादा एक दिवस तुम्ही सांगितलं तुला चहा कसं करायचं? सांगितलं, पण कधी कधी साखरेच्या ऐवजी मीठ पडून जातं. खाऊन पाहायचं ना. काय करशील? थोडंसं पाणी टाकतो. हा. थोडीशी चहापत्ती हा. आणि साखर. ठीक आहे. हा. ये, चहापत्ती जास्त नको टाकू. साखर कमी करायची. काय चाललंस तू? विचार काय नाही, पाऊस पाऊस निघाला, सुटलाय ना. हे काय करते? ऑलरेडी तू ड्रेस घातलास ना. पोरी, तुला आवडली का माझी साडी? खूप आवडली. पण फाटकी साडी आहे, मी अंगावर नाही शोभे. जेव्हा नवीन साडी घेईन ना तेव्हा येतो शिकवण कशी घालायची. हो हो, येतो. पाय घालून जायचं, हा? होय. हा? होय. काय पोरकटपणा चाललंस तू? छान दिसतं तुझ्या अंगावर अगं, साडी.
सगळं मलाच आवडावं लागतं. लग्नानंतर करावंच लागणार आहे ना सगळं. लग्नानंतर हा म्हणजे माझ्यासोबत नाही, हा. कॉलेजचे तर कोण? ती सीमा मीला किरा तुझी पत्नी. हो, ठीक आहे. पण म्हटलं माझं प्रपोजल ऍक्सेप्ट करायला लागलं. अजिबात नाही. तेरे लिए वेट करने के लिए मी आहे. बरं मला एक सांग, माझं घर कसं वाटलं? खूप छान. मी माझी आई. आई एक सांगू का, बोल ना. जन्म देताच आई निघून गेली. आई कशी असते ना सचिन, मी बघितलंच नव्हतं, पण आज तुझ्या आईला बघितल्यावर ना असं वाटलं की आई अशीच असावी. एक बोलू पैसे वाटणार ना, तुझी आई तुझा भाऊ त्यांच्या डोळ्यात ना लाख स्वप्न आहे तुझ्यासाठी. हो ना. तुझी प्रत्येक ना हौसी पूर्ण व्हावे म्हणून इटा भक्ती जाऊन रक्ताचं पाणी करतात. तुला प्रत्येक जी वस्तू पाहिजे ती आणून देतात. मला एक सांग रे, या दोघांपैकी कधी कुणाला आय लव्ह यू बोलला आहेस? बोल ना सचिन. प्रिया, तर काय बोलतेस तू? माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. काय म्हणाला? हो, मी खूप प्रेम करतो त्याच्यावर. त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. हो. मग काही वेळ आधी काय बोलला होता की तेरे लिए जान भी दे दूंगा. त्यावेळेस कुठे गेला होता रे त्यांच्यावरचं प्रेम? सचिन, तू मला खूप आवडतो आणि तू चांगला पण आहे, पण जो व्यक्ती ना आपल्या आई आणि भावावर प्रेम करू शकत नाही ना, तो व्यक्ती कधीच कुणावर प्रेम करू शकत नाही. शाळा, कॉलेज, रस्ता प्रत्येक ठिकाणी ना व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, पण तोच व्हॅलेंटाईन डे अगर आपण आपल्या प्रियजनांसोबत आपल्या घरच्या लोकांसोबत साजरा करायला हवाय. पण नाही, तसं होत नाही ना. तर तुम्हाला पाहिजे गर्लफ्रेंड नाही, पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी ना तुझ्या घरच्या लोकांची तू स्वप्न पूर्ण करशील ना, त्या दिवशी मी स्वतः येऊन तुला आय लव्ह यू म्हणेन. तोपर्यंत गुड बाय. ज्या दिवशी तुझ्या घरच्या लोकांचे स्वप्न पूर्ण करशील ना, त्यावेळेस स्वतः व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्वतः मी येऊन तुला आय लव्ह यू म्हणेन. ही प्रिया अशी का बोलून गेली? पण जे काही बोलून गेली ती अगदी खरं बोललीस प्रिया. जेव्हा तू तुझ्या माणसांचे स्वप्न पूर्ण करशील त्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पडेल आणि तुझं प्रपोजल ऍक्सेप्ट करेल. अगदी खरं बोललीस. माझ्यासाठी कष्ट वेचणाऱ्या, माझ्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्या या माणसांना मी सुखाची सावली देण्यावरची स्वस्त बसणार नाही येतोय. आणि तुला काय वाटलं? मग अशी मी ही गुलाबाची फुलं घेऊन तुझ्या मागे मागे फिरणारा मजनू वाटलं तुला? अगं नाही, एक दिवस तुला माझ्यातला बदल बघून माझ्या जवळ यावं लागेल. कारण त्यावेळेला माझा स्वतःचा विश्वास आहे, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टने वावरणारा, समाजात जगणारा एकमेव माणूस असेल. घाबरू नकोस, हे घाबरू नकोस असं बोलून नेहमी हिंमत देणारा तो माझा मोठा भाऊ, माझ्या केसांवर मायेने हात फिरणारे माझी माऊली, माझी आई. ही दोघं माणसं माझ्यासाठी आराध्य देवत आहेत. आणि या दोन आराध्य देवतांना मी याच जन्मात तर काय, पुढच्या 7 जन्मात देखील कधीच विसरणार नाही. आई, दादा, तुम्ही खूप कष्ट केलेत माझ्यासाठी, खूप खस्ता खाल्ल्यात. मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही. वारे तेरी कुदरत अजब, तेरी दुनिया अजब, तेरा खेल चकुंदर के सर पर चमेली का तेल, मुंह में राम बगल में छुरी, पतिव्रता भूकी मरे, पेढे खाय शिना, अशी माझी अवस्था झाली. तुम्हाला काय सांगू, मुंबईमध्ये एका गिरणीमध्ये ड्रायव्हर म्हणून मी कामाला होतो, तेव्हा माझ्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालला होता. पण मध्येच हा कोरोना आला आणि त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला. त्या गिरणीच्या मालकाने ती गिरणीच कायमची बंद करून टाकली. आता मुंबईमध्ये काम मिळणार म्हणून मुंबई सोडून या झाडीपट्टीत आलो. राजशेखरकडे ड्रायव्हर म्हणून मी कामाला आहे, पण पगार फार कमी देतो. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा गाडा ओढू शकत नाही, म्हणून पार्ट टाइम कुठं काम मिळतं का ते शोधतोय. आता काम कुठं शोधावं, बाबा अरे मुंबईहून कधी आले?
3 महिने झाले. 3 महिने झाले. तू कुठे झक मारत होता का बाहेर? तू कुठे गेला होता 3 महिन्यापासून? अरे काय झालं माहितीये का, मुंबईमध्ये मी एका गिरणीमध्ये ड्रायव्हर म्हणून चांगला कामाला होतो, तुला चांगलं माहित आहे. बरोबर. फोनवर तुला सांगत होतो. पण झालं काय, त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला आणि मध्येच हा सारा कोरोना आला. कोरोना? हा. कोरोना म्हणजे काय? अरे पहा, भयंकर रोग आहे तो. म्हणजे झाला तर जो माणूस वाचच नाही. कोरोना? हा. अरे आपल्या इकडे ढाळीपट्टीच्या लोकांना कोरोना कधी होतच नाही. म्हणजे काय मला नाही समजलं कोरोना म्हणजे. आपल्या साध्या आणि सरळ भाषेत कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही. मरतोच बेलो. अबे असा नको बोलू, हा भयंकर रोग आहे तो. काही रोग नाही, खाऊन पिऊन चल ना, वाचला तर मग. म्हणजे कोरोना हा रोगच नाही. अजिबात. मित्र असं नको करू, कोरोना हा भयंकर रोग आहे. तर झालं काय माहिती आहे का, मुंबईमध्ये कोरोना आला आणि मध्येच या कामगारांनी संप केला म्हणून त्या गिरणीच्या मालकाने ती गिरणीच काढायची बंद करून टाकली. आता मुंबईत काम मिळेल, मुंबईत काम मिळेना म्हणून मुंबई सोडून मी इकडे झाडीपट्टीत आलो. त्या राजशेखरकडे मी ड्रायव्हरकी करतो, पण पगार फार कमी देतो. अच्छा. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा गाडा ओढू शकत नाही, म्हणून मित्रा पार्ट टाइम कुठं काम मिळतो का ते शोधतो आहे. तेवढ्यामध्ये तुझी भेट झाली. किती दिवसांनी अरे घाबरू नकोस मित्र, नोकरी मिळाली म्हणून समज. हा? मी देतो तुला नोकरी. एवढी परिस्थिती हा? सदन झाली. सदन झाली आहे. मुंबईला गिरणीला एवढ्या वर्षामध्येच एवढी प्रगती. अरे बा, परिस्थिती तशी आहे माझी. म्हणजे कशी? म्हणजे मी राजकारणात आहो. कपड्यावरून तर मी तुला प्रथमच विचारलं. गावामध्ये निवडणुकीत 5 वेळा उभा राहिलो. किती वेळा? एकदा निवडून आलो नाही. एवढी माझी गावात इज्जत आहे, तरी लोक उभे हो म्हणतात. आमदार, मग खासदार, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य 5 वेळा उभा राहिलो, एका वेळा निवडून आलो. कारण आपल्याकडे नोट नाही. आणि जनता कशी आहे, नोट है तो वोट है, नहीं तो सब भिकार चोट है. इसलिए तो अपना सिंगल काला कोट है. म्हणून मी त्या नेतागिरीच्या भानगडीत पडलो नाही आणि मी ठरवलं आजपासून आपण सहसा कार्यकर्ता. सश्याचा कार्यकर्ता कसा बोलतो जंगलात जातेस का बरं? सशाचा कार्यकर्ता नाही, जसा कार्यकर्ता म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्ता. असं आहे. आमदार माजी आमदार, खासदार माजी खासदार, सरपंच माजी सरपंच, जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य. बरोबर. पण कार्यकर्ता कधी माजी कार्यकर्ता म्हणून ऐकलाय का? याला म्हणतात डोकं. हा. म्हणून मी ठरवलं आपण सर्वसाधारण कार्यकर्ता राहायचं आणि जनतेची सेवा करायची. म्हणून मी तुला नोकरी दिली म्हणून समज. तुझी नोकरी पक्की. खोटं बोलायचं नाही. खोटं फार अडचणीमध्ये आहे यार मी म्हणजे राजशेखर जो पगार देतो ना त्याच्यामध्ये मी संसाराचा गाडा ओढू शकत नाही. नोकरी दिली आणि मिळाली म्हणून समज. आणि ती नोकरी कुणाकडे माहित आहे? कोणाकडे? एक बाईकडे आहे. कोणाकडे? एका बाईकडे आहे. अबे थांबलो. एका बाईचं नाव घेतलं का तनबावरात होते. बाई कोण आहे, काय तिचं नाव काय, तिच्याकडे व्यवसाय काय, हे तर समजून घ्या. बाई कोणी असो कशी असो कोणी माझी वाकडी तिकडे हिंगडी पांगडी पायापासून काही सापाने तपच करायची बाई आहे ना. बस झालं मग माझं काम. का त्या गचकरणी बाईकडे मलम लावायचं असेल का? अरे तू सांगेल ते काम करीन. तू फक्त मला नोकरी मिळवून दे. नोकरी मिळाली म्हणून समज. नोकरी मिळाली म्हणून समज. नोकरी पक्की. मिळाले म्हणून समज. अरे बाईचं नाव आहे चंपाकली. दिसते गुलाबाची कली, फिरते गली गली आणि त्याच्यावर पिक्चर निघाला नाचे नागिन गली गली. फिरते गली गली भीमाला फिरते. अरे तसं तिचं नाव आहे चंपाकली. बाईचं नाव. आणि तिचा प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. तिच्याकडे 5-6 गाड्या आहेत. कोणाकडे? बाईकडे. बाईचं कुटुंब मोठं असेल मग. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तरी 5-5 गाडी काय घर श्रीमंत बाई असेल. अरे नाही, एकच आहे पण
चांगल्या स्वभावाची, गडगंज संपत्तीची बाई. 5-6 गाड्या. कोणत्या गाडीवर बसते बघा? बाई एकाच गाडीनं फिरते, बाकीच्या गाड्या डिझेलवर चालतात. न बाई ज्या गाडीवर बसते ती गाडी पाण्यावर चालते. असं मी म्हणत नाही. हा? अरे डिझेलवर चालतात मध्ये बाईचा मोठा पंप आहे. आम्ही पण हा तिच्याकडे कसा गेला? अरे तिला डिझेल पेट्रोलचा पंप आहे. हा म्हणणं गैरसमज होतो. बाई एका गाडीनं प्रश्न फिरते आणि बाकीच्या ज्या 5 गाड्या त्या डिझेलच्या कामावर चालतात, म्हणजे पेट्रोल पंपाच्या कामावर चालतात. मग असं सरळ सरळ सांगणं माणसाचा गैरसमज होतो. सरळ बोलत बाईकडे पंप आहे. अरे गावातील ठेकेदार काय कसे बोलतात माहिती आहे तुला? माझी गाडी जेटीवर चालते, माझी गाडी मुरुमवर चालते, माझी गाडी विटावर चालते. तशाच बाईच्या गाड्या डिझेलवर चालतात. सरळ सरळ. असं म्हणतोस काय? चांगलं आहे मित्रा, चल बाई. अरे थांब, बाईचं नाव घेतलं का तनबावरच होते बेटा. बाईकडे जायची काय गरज नाही. ती बघ तिकडेच येत आहे. कोणती? ती बघ सीधी सळक, लाल भडक, पुढची का मागची? समोरची. लगा के गागल करती है पागल. या, या, या. अरे बाईला बोलते का गाईला बोलते बे? या, या, या. If you wanna run away with me, I know a galaxy and I could take you for a ride. Had a premonition that we fell into a rhythm where the music don't stop for life. Glitter in the sky, glitter in my eyes, shining slowly light. If you're feeling like you need a little bit of company, you met me at the perfect time. I'll let you go, ocean of blue, I'll हॅलो म्हणते. ती हॅलो म्हणत नाही. हॅलो हॅलो म्हणते. नाही म्हणत आहे. कसं ऐकत आहे? हॅलो नोकरी पाहिजे का? बाईचा हात पाहिजे. गंग्या काही असो बे बाई मस्त. सन्न गाडी दन्न पिकअप. आवडच कमी आहे. मला कोणत्या गेअर मध्ये टाक. कसा काव बे. हा नमस्कार चमचा. हे माझे परमित्र सदा गोड बोल. सदाशिव दामोदर गोड बोले. अबे मी सांगत आहो ना. पुन्हा हॅलो बसून तिथे. मी मुंबईला पूर्वी कामावर होते. कोरोना आला त्याच्यामुळे ते झाडीपट्टीत आले. यांना पार्ट टाइम नोकरी पाहिजे. राजसेकरकडे आता सध्या ड्रायव्हर म्हणून आहेत, पण त्यांना जो पगार मिळतो त्याच्या त्यांना परवडत नाही. म्हणून मी काय म्हणतो, एखादी नोकरी असेल तर देऊन टाका यांना. माझ्याकडे नोकरी आहे. बाई कसा हो बे. लता खा जो ना बे. नोकरी पाहायचे का बाई पाहायचे नाही? सेंट्रिंग कसा ठोकायचा. पाहायचे. तर बाई झालं कसा माहित आहे का? मी मुंबईमध्ये एका गिरणीमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होतो. पण त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला आणि मध्येच हा कोरोना आला. त्याच्यामुळे त्या गिरणीच्या मालकाने ती गिरणीच कायमची बंद करून टाकली. आता मुंबईत काम मिळाला म्हणून मुंबई सोडून या झाडीपट्टीमध्ये आलो. त्या राजशेखरकडे मी ड्रायव्हर म्हणून कामाला आहे, पण बाई पगार फार कमी देतो. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा भाडा ओढू शकत नाही. म्हणून पार्ट टाइम कुठं नोकरी मिळते का ते शोधत होतो. हा माझा परम मित्र गंगाधर याने सांगितलं एका बाईकडे काम आहे. आता ती बाई तुम्हीच आहात हे आता माझ्या लक्षात आलं. माझ्याकडे नोकरी वगैरे नाहीये. आता हो म्हणते ना कसा बे. तुझा स्वभाव पाहून नाही म्हणते. हो म्हणते ना थोडा वेळ नाही म्हणते. तुझा स्वभाव पाहून नाही म्हणते. हो बाई हो म्हणते. हो म्हणते. मी पाहतो. देऊन टाकला चंपाकली माझ्या हाती. ती म्हणतात तेवढं. देतो म्हणते. देतो म्हणते. बाई बाई दिसते मस्त. तुम्ही धोका मारला तरी काही. आता तुम्हाला पर्सनल मॅटर आहे.
नोकरी देऊन टाकायला तुम्ही म्हणता पण देतेच मी त्यांना नोकरी. नोकरी पक्की. बाई फार उपकार होते. हा आणि मित्र, हा माझा मित्र लहानपणापासूनचे आम्ही मित्र. घराजवळ घर, शेजारी शेजारी आम्ही लहान होतो बाई. तेव्हा आमची परिस्थिती फार गरिबीची होती. एवढी गरिबीची होती, दोघांमध्ये एकच चड्डी होती. अबे चड्डीची गोष्ट तर सांगायची आहे. आता आम्ही लहान होतो तेव्हा आपली परिस्थिती किती गरिबीची होती माहित नाही का तुला? आता का भाव खाऊन राहिलीस का बाई? माहित नाही पडतो. तर बाई याला बाहेर जायचं असलं, हा माझी काढून घ्यायचा म्हणजे याला बाहेर जायचं असलं मी याची काढून घ्यायचा म्हणजे हा. अशा परिस्थितीतून आम्ही लहानाची मुक्ती झालो. हा नको नको म्हणत असताना मी मुंबईला गेलो. एका गिरणीमध्ये कामाला लागलो, पण गिरणी बंद झाली म्हणून घरी आलो. हा माझा परम मित्र. नोकरी मिळाली समज, पण कुठली नोकरी आहे काय आहे ते विचारून घ्या बघ. बाईकडे कोणती नोकरी असू दे, मी का पायावर तयार आहे बाई. कुठली? कुठलीही नोकरी चालेल. माझ्या पुढे नोकरी आहे. आहे आहे. पण मी काय म्हणते, तुम्हाला रात्रीच यावं लागेल. तुझा तुझा असेल तर पण रात्रीची कोणती नोकरी समजून तर घे. एवढा का दूधखोडा माणूस हवा रे? रात्रीची कोणती नोकरी राहते ते का मला माहित नाही राहत. अरे मुंबईमध्ये होतो 2-2 तीन नोकरी कोणती तू समजून राहिला. कोणती असो रात्रीची नोकरी असेल तर तयार आहे रात्रीची नोकरी. तयार आहात? हो. तर तुम्हाला रात्री 11 वाजता यावं लागेल. अबे तुला अर्धी रात्र हा तू त्याच लायकीच आहे. तुला तर चांगला अनुभव हो, हो. आहे. त्याच लायकी काय म्हणते हो. म्हणजे याला चांगला अनुभव आहे. रात्रीचे काम मीच करू. हो हा त्याच लायकीचा आहे. नोकरी कोणती विचारून तर घे. काही विचारण्याची गरज नाही. बाई सांगत असेल तर सांगून द्या मला. सांगू? तुम्हाला रात्री 11 वाजता यावं लागेल. 11 वाजता यावं लागेल. समजलं? तुम्हाला रात्री पुढचा समज. माझ्या घरी येऊ. तुमच्याच घरी मग मी कोणाच्या घरी म्हणत आहोत? माझ्या घरी येऊ. हं. माझे कपडे धुवावे लागतील. समजला? चुलीत गेली नोकरी. बायका पूर्व उपाशी राहिली तरी चालतील म्हणून काही बाईचे कपडे धुवू का रे? अरे हट, लात मारतो अशा नोकरीवर. धुवायला लावतो. चाललो आम्ही. मित्र रात्रीची गोष्ट आहे. कोण पाहते आदळ आपट केला पीर पार केला का हो. आदळापट केला पीर पार केला का हो. आणि तू गावभर सांगत सुटशील का हा रात्री जातो न त्या बाईचे कपडे धुतो. अरे नाही सांगत ना मी बाईचे कपडे धुया असं नाही म्हणत म्हणतो. तुझ्या परिस्थितीचा विचार कर. राजशेखरकडे तू नोकरी करतो ते जो पगार मिळतो त्याच्यामध्ये तुझं भारत का. तुझी गोष्ट खरी. मग मी माझ्या संसाराचा गाडा त्या पगारामध्ये ओढू शकत नाही. ठीक आहे बाई, मी तुमचे कपडे धुवायला तयार आहे. बाई पण एका आठवड्यात मी तुमचे सगळे कपडे धुईन. एक सोडून फोनवर मी धुया. पटला तर टेक नाही तर आमचे. पटला तर फिकरेशी नाही तर माझ्या वाचल्या. आपला असा स्वभाव आहे. लवकर बोला. सगळे कपडे धुईन. एक सोडून. नाही 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 नाही. तुम्हाला सगळेच कपडे धुवावे लागतील. शक्यच नाही बाई. ते नाही तू बाई ऍडजस्ट करून टाका ना एखादा कपडा. बरोबर तुम्ही म्हणता. हो म्हणते हो म्हणते हो म्हणते.
हो मी माणूस नाही आज माणूस हो मी का भुंगारो जो मारती तो मस्त खुशी माझा आपसी मामला आहे आता माझाही होईल आपसी आता कुठे सुरुवात झाली आहे मग काय कसे कपडे धुतो बायकोचे कपडे धुया कपड फुटून जाऊ बे घासता पगाराचं बोल पगार हे महत्वाचं बाई पगार किती देणार पगार पगार देईन ना देईन देईन म्हणजे उदार गोष्ट झाली देते देते एवढा मोठा पगार देते का रे म्हणजे मोजू मोजू देते ना 50 रुपये पर डे म्हणजे 1,500 रुपये महिना झाला ठीक आहे बाई मी तुमचे कपडे धुवायला तयार आहे सोडून पर डे नाही महिन्याचे 50 रुपये अबे कमी भिकारी वाटलो का बे भिकारी वाटलो आशीर्वाद लागला बाबा मायले अरे हट 50 रुपये अरे भिकारी तरी कमवतो रस्त्यावर 50 रुपये म्हणजे काय समजले बाई माझ्या मित्रांना मजुरी देतो त्याला फायदा घेऊन येतो तुम्ही 50 रुपये काय होते 100 रुपये हो म्हणते ठीक आहे देईन तुम्हाला मी 100 रुपये हा केले वजन पण माझे पूर्ण कपडे धुवावे लागतील एक सोडून बाई कमवून जाऊ ओ नाही म्हणत आहे बरोबर या पण रात्री 11 ठीक आहे बाई नाहीतरी माझा नाईलाज आहे 100 रुपये तर 100 रुपये 100 रुपयामध्ये मी तुमचे कपडे धुवायला तयार आहे बाई 100 रुपयामध्ये ठरलं ऍडव्हान्स द्यायची तुमच्याकडे डब्बी आहे का डब्बी आहे का म्हटलं तू माझ्याकडे कशी राहील माझ्याकडे काळी आहे पण तुलाच संपून गेली कोणत्या माणसाले का विचारतेस बाई बिना गुलती पाहिजे होत आहे तुझ्याकडे आहे लायटर आहे पण जास्तच संपला बाई सिगरेट पिते काय सिगरेट पित असल म्हणजे दारू नक्की पित असल आणि दारू जर पिते म्हटल्यानंतर तसा काही नाही हा तसा काही नाही समजलो बे आता 10 रुपये देईल तरी नोकरी करी बाई कोणत्या पाण्यात आहे तर समजूनच गेलो मी पण बाई ठरलं आपलं 100 रुपये महिना यांना ऍड्रेस देऊन द्या आपल्या घराचा ऍड्रेस हो देते मेरी महिना तू जब जब बोले विजिटिंग कार्ड आहे चंपा खरी हा माझा विजिटिंग कार्ड आणि याच्यावर माझा घराचा ऍड्रेस सुद्धा लिहिलाय पत्ता आणि माझा मोबाईल नंबर नाव आहे मित्र आपलं ठरलं भाई चंपा खाली खरंच किती तुझी आठवण आली हो खरंच मला पण तुझी खूप आठवण येते रे आणि हे सगळं केलं ना मी तुझ्या जीवाखाती आता तुला एक आनंदाची बातमी सांगत काय माहिती म्हणू का मी येणाऱ्या निवडणुकीत तुला जिल्हा परिषद तिकीट मिळवून देतो कारण की बऱ्याचशा नेते लोकांशी माझी ओळखी आहे अरे मोठा प्रॉब्लेम झाला गंगाधर काय झालं माहिती आहे का इथे आपला सौदा ठरला होता 100 रुपये महिने बाईचे कपडे धुवायचं एक सोडून मी आपल्या घरी जात होतो तिकडून माझी बायको येत होती मी तिला सांगितलं की 100 रुपयामध्ये मी पार्ट टाइम कामाला लागलो बाई ती खूप झाली पण नंतर तिनं विचारलं की तुम्ही कोणाकडे कामाला लागला मी बाईचं नाव सांगितलं बायको नको म्हणे बाई नको म्हणे माझी बायको नको म्हणे हेच मी तिला विचारलं का तुझ्याकडे नोकरी करू नको म्हणे बायको काय बोलली माहित आहे काय बोलली बाई बदमाश आहे हे बदमाश बाई नाही तो म्हणाला तू बदमाश नाही मी काय म्हणतो चंपा अगं येणाऱ्या निवडणुकीत तुला जिल्हा परिषद तिकीट मिळवून देतो आणि जिल्हा परिषद तिकीट मिळाली तू जिल्हा परिषद सदस्य होणार जिल्हा परिषद सदस्य झाली की मग तू अध्यक्ष होणार आणि मग तुझ्या मागं लोक पुढं लोकांना ती लाल दिल्याची गाडी खरंच
आणि हे सगळं करतो मी तुझ्या प्रेमाखातीर. सांगू तू राजशेखर बोलतो. कोण? लोढा बिल्डर्स. साहेब तुम्ही वीट भट्टीवर कशासाठी गेला? तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला असता किंवा घरी आला असता किंवा एखादा फोनही केला असता तरी तुमची ऑर्डर कंप्लीट झाली असते. नाही साहेब माझा तुमच्यावर विश्वास आहे. नाही तसं काहीच नाही. तुम्ही एक काम करा साहेब. नाही माझ्या सुपरवायझरला फोन द्या. अंकुश नाव आहे त्याचं. हा द्या ना अंकुशला. हॅलो अंकुश. अरे कोण माणूस आलाय काय आलाय त्याचा काही अंदाज आहे की नाही तुम्हाला? अरे तो एवढा मोठा बिल्डर माणूस आलाय त्याला ऑफिसमध्ये बसवायचा चहा कॉफी कोल्ड्रिंक किंवा नाश्ता काहीतरी विचारायचं याचं काही काहीच नाही. मला ते काही सांगू नकोस. एक काम करायचं 14 दिवस पूर्ण दिवस रात्र मेहनत करा आणि वीट काढा. पूर्ण विटा काढल्या पाहिजेत आणि त्या लोढा बिल्डर्सच्या साईटवर गेलेल्या पाहिजेत. मला काही कारण सांगता कामा नाही. मी सांगितलं ना तुम्हाला. आरेकर तलावाचं पाणी मिळत नाही. एका मोटरीनं खेचलं जात नाहीये. तर मग 10 मोटरी लावा. 10 नसतील तर 50 लावा 100 लावा. पूर्ण आरेकर तलाव खाली करा. पण मला ही ऑर्डर कंप्लीट झालेली पाहिजे. साहेबांना दे. हॅलो साहेब मी माझ्या सुपरवायझरशी बोलतोय. नाही काय नाही एक आठवड्याभरामध्ये एक ट्रिप तुमच्याकडे येऊन जाईल आणि दुसऱ्या आठवड्यात दुसरी ट्रिप येऊन जाईल. हो सर. नाही पेमेंटच्या बाबतीत मी कधी म्हणलंच नाही ना. आणि तुमचे PDCs माझ्याकडे असतात ना तर ते मी नाही सर पेमेंटच्या बाबतीत मी कधी बोललोय का तुम्हाला? तुम्ही 2 महिने नाही दिलं तरीही चालेल. येस सर बिलकुल. या 14 दिवसाच्या आतमध्ये तुमची कंप्लीट होऊन जाईल ऑर्डर. हो सर. ओके. बेटरच्या दुनियेतला बेताज बादशाह. या पंचक्रोशीमध्ये त्या राजशेखरची भेट जाते आणि या लोकांच्या घराची स्वप्न जी आहेत ती पूर्ण केली जातात. ती फक्त या राजशेखरच्या भीतामुळे. पूर्वी या राजशेखरकडे पैसा नव्हता म्हणून त्या बाबा जानीच्या वडिलांनी मला हा बिझनेस सेटअप करण्यासाठी पैसा दिला. तो बिझनेस सेटअप केला. पण जे काही आज यश मला जे मिळालंय ते माझ्या स्वतःच्या मेहनतीचं यश आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही लक्ष्मी जी माझ्या घरी सोन्या रुपयाच्या पावलानं जी चालत आली ना ती आज तर बाहेर या राजशेखरच्या घरामधनं गेलीच नाही. यशाची एक एक पायरी चढत 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 अजूनही यशाची पायरी चढतोच आहे. असं म्हणतात लक्ष्मी ही चंचल आहे. ती एका घरामध्ये कधीच राहत नाही. या घरातनं त्या घरात त्या घरातनं त्या घरात ती सतत फिरत राहते. पण या राजशेखरच्या घरामधनं ती आज तर गायब गेलीच नाही. वाढतच आहे सतत. अचल संपत्ती सुद्धा वाढते आणि चल संपत्ती सुद्धा वाढते. बस खंत फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे माझी पत्नी सावित्री.
अकाली निधन झालं तिचं. ब्लड कॅन्सर मी खाल्लं तिला. त्यावेळेला मी काही करू शकत नव्हतो. पैसा नव्हता ना माझ्याकडे. या राजशेखरकडे पैसा नव्हता. पण तिची आणि माझी एक गोड निशाणी माझ्याजवळ ती सोडून गेली आहे. ती म्हणजे माझी मुलगी प्रिया. अतिशय सुंदर, सालस, कॉलेजमध्ये शिकते. सकाळपासून तिला पाहतोय घरामध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजे नेमकी मॉर्निंग वॉकला गेली आहे का, कुठले एक्स्ट्रा क्लासेस आहेत, मराठीचे क्लासेस आहेत का, काय आहे नेमकं काही कळायचा पत्ता नाही. बरं, मी सकाळी लवकर उठलेला असतोय माहीत असताना सुद्धा मला न सांगता गेली आहे. म्हणजे नेमकं काय गौड बंगाल हे तिला आल्यानंतर मला विचारलं पाहिजे. नेमकं सगळीकडे पाहिलं घरामध्ये, सगळीकडे. घाबरले ना बाप्पा? लहान राहिलीस का आता? तुमच्यासाठी लहानच आहे ना. हो लहानच आहे, पण असं भॉक करण्यावर एवढी लहान आहे. पण हे सगळं एवढं सगळी कुणाशी बोलताय? काय नाही तुझ्या आईची आठवण आली म्हणून जरा थोडंसं मन विषण्ण झालं. जाऊ द्या ना बाप्पा. प्रत्येक माणसाला ना आपल्या दुःखातलं सुख राहावंच लागतं. खरी गोष्ट बोललीस बेटा. पण तुझी आई जेव्हा गेली ना त्यावेळेला तू अतिशय लहान होती. 5 वर्षाची होतीस. आईचं आणि बाबांचं दोघांचंही प्रेम मी तुला दिलं. फक्त तिने जी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि जगातल्या प्रत्येक बापाचे जे कर्तव्य असतं ते कर्तव्य एकदा मी पार पाडलं की मी या बंधनातून सुटलो. एकदा तुझे हात पिवळे झाले की झालं बोलून हात पिवळे करायचे असं सांग ना. तुला घराच्या बाहेर काढायचं कशाला काढताय? मीच निघून जाते ना माझे. काय बेटा? हे सगळं आहे कोणाचं? माझं. माझ्या माघारी कोणाचं आहे? माझं. मग कशाला माझ्या हात पिवळे करायचे पाठवायचे म्हणून? परक्याचं धन असतं. घरात तरुण मुलगी असली ते ठेवत नसतात घरात. ती ज्या घरचं धन आहे त्या घरी ते पाठवावं लागतं. अच्छा. म्हणून मी हे सांगतोय तुला. पण एक गोष्ट मात्र सांगून ठेवतो बेटा, एखादा मुलगा जर तुला कुठला आवडला ना ते बापाला सांगायला मात्र विसरू नकोस. आणि तू गरीब असला तर चालेल. गरीब असला तरीही चालेल. फक्त तो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असला पाहिजे. स्वतःच्या मेहनतीने तो कमवता असला पाहिजे. समजा पप्पा, कुठल्या गरीब मुलावर जर तुमच्या मुलीचं मन जडलं असेल तर? प्रेम म्हणजे काय माहितीये तुला? प्रेम कशाशी खातात ह्याचा तरी अंदाज आहे तुला? प्रेम म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामधला मनुष्याचा जो निरर्थक प्रवास आहे ना तो अर्थपूर्ण करणारा 2 अक्षरी शब्द म्हणजे प्रेम. प्रेम व्यक्त होतं आई वडिलांच्या नात्यातनं, भावा बहिणीच्या नात्यातनं. पण आजकालच्या हे जे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे तरुण तरुणी हे जे प्रेमाचं विभत्स स्वरूप दाखवतात ना ते प्रेमाचं विभत्स स्वरूप पाहिलं की माझं मन मात्र विषण्ण होतं. कसं काय म्हणजे काय? अरे सत्यवान सावित्री पहा, हीर रांझा पहा, लैला मजनू पहा, राधा कृष्ण पहा. अरे यांचं प्रेम कुठे? आणि हे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे तरुण तरुणी यांचं प्रेम कुठे? बरोबर बोललात पप्पा. प्रेम हा शब्द ना आजकालच्या तरुणांना कळलाच नाही. म्हणूनच तर म्हणतात कवी श्रेष्ठ पाटगावकर, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. जो जिंकला तो योद्धा आणि जो हारला ना तो कपाळपर्यंत. मराठीचा पिरियड उत्तम करतेस नाही. पण या प्रेमावर एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो बेटा. अतिशय छोटी गोष्ट आहे पण त्याच्यातली भावना जी आहे ना ती समजून घेण्यासारखी. ती भावना मात्र समजून घे असं माझं म्हणणं आहे. चिमणा चिमणीची गोष्ट आहे. एका झाडावर ना एक चिमणा आणि एक चिमणी एका घरट्यामध्ये सुखाने त्यांचा संसार करत असतात. रोज सकाळी पहाट झाली की त्यांचा किलबिलाटाने चिमणा उडून जायचा, दाणा पाणी आणायचा, तिला खाऊ घालायचा, स्वतः खायचा. असा अनेक दिवस त्यांचा सुखाचा संसार चालू होता. एक दिवस चिमण्यानं चिमणीला विचारलं की चिमणे तू मला सोडून कधी उडून तर जाणार नाहीस ना? चिमणीला हा असा अचानक आलेला प्रश्न पाहून चिमणी भांबावली. तिला कळेना काय उत्तर द्यावं. तिने लगेच म्हटलं अरे मी जर उडून गेले तर तू पकड ना मला. त्याच्यावर चिमणा म्हणाला की चिमणे मी तुला पकडू शकेन का पण मी तुला मिळवू शकणार नाही ना. हे चिमण्याचं उत्तर ऐकून ना चिमणीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. चिमणीने ठरवलं की
आता आपल्याला याच चिमण्याबरोबर आयुष्य काढायचं आहे. ठीक आहे, तिने मनाशी ठरवलं आणि तिने आपला एक पंखच छाटून टाकला. त्याच्याबरोबर चिमणा एकदम गडबडला. त्याला कळेल असं झालं चिमणीनं असं का केलं. त्याने तिची पटकन जखम बांधली आणि तिला म्हणाला की मी दाणा पाणी घेऊन येतो. आणि असं म्हणून तो पटकन उडून गेला. दाणा पाणी आणला, तिला खाऊ घातलं. चोचीनं आपण स्वतः भरवलं, स्वतः खाल्लं. असा अनेक दिवस त्यांचा सुखाचा संसार चालू होता. पण एक दिवस पावसाळ्याचे दिवस होते. वादळ मला सुरू झाला आणि झाड पूर्ण मुळासकट हलायला लागलं. झाड कधी जमिनीवर पडेल याचा अंदाज नव्हता. म्हणून चिमणा उडाला आणि आकाशात जाऊन चिमणीला म्हणाला की चिमणी काळजी घे. चिमणी उडू शकत नव्हती कारण तिचा एक पंख छाटला गेला होता. चिमणा जसा वारा वाईल तसा त्या दिशेनं तो उडत निघून गेला. इकडे मात्र वादळ मात्र चक्रीवादळात त्याचं रूपांतर झालं आणि त्या चक्रीवादळाच्या रूपांतरामध्ये मुळांनी जमीन सोडली. झाड जमिनीवर त्यामध्ये त्या चिमणीचं घरट मोडलं आणि चिमणी सुद्धा मेली. पण मरायच्या आधी मात्र तिने तिच्या चोचीनं एका पानावर लिहून ठेवलं होतं, चिमण्या तू एकदा जरी असं म्हणलं असतंस ना की मी तुला सोडून कसा उडू ग, किंवा मी तुला सोबत घेतल्याशिवाय उडून जाणारच नाही, तर हे वादळ येण्याच्या आधी मी कधी मेलेच नसते रे. बेटा, प्रेम हे असं असतं जिथे मुक्या जनावरांना सुद्धा कळतं की प्रेम कसं असलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तिथे आपल्यासारख्या बुद्धिमान आणि एवढ्या सजीव माणसाला कळू नये की प्रेम कसं असलं पाहिजे. म्हणून म्हणतो बेटा, प्रेम लपून बसली असेल ना, कानामध्ये कापसाचा पोळा जरी घालून घेतलेला असेल ना, तर त्या कापसाच्या पोळ्यामधनं कानाच्या पडद्यापर्यंत या तुझ्या बापाचा आवाज जाऊ दे आणि मेंदू मध्ये हालचाल सुरू होऊ दे. कुठल्याही गरीब मुलाशी लग्न करण्याचं स्वप्नात सुद्धा आणू नको, कारण हे तुझं स्वप्न हा राजशेखर कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आणि जर या राजशेखरच्या मर्जी विरुद्ध जाऊन जर तू कुठल्या एखाद्या गरीब मुलाच्या घरी जर निघून गेलीस ना, तर याद राख, ते पूर्ण कुटुंब तुझ्याशिवाय उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही मी. आणि ते कुटुंब ज्या वेळेला उद्ध्वस्त होईल, ते उद्ध्वस्त होताना तुला तुझ्या डोळ्यांनी पाहावं लागेल आणि त्यानंतर तुझा सुद्धा मृत्यू तिथेच असेल. हा राजशेखरचा शब्द आहे. या राजशेखरचा शब्द म्हणजे लक्ष्मण रेषा. आणि ही लक्ष्मण रेषा जो कोणी ओलांडण्याचा प्रयत्न करतो ना, तो जळून खाक झाल्याशिवाय राहत नाही. राजशेखर म्हणजे एका सेकंदाच्या आत राजशेखर जहाल 20 माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचून त्या माणसाला यमसदने पाठवलाच म्हणून समज. कुठल्याही गरीब मुलाशी लग्न करण्याचं स्वप्नात सुद्धा आणू नको.
कारण अनाथ शेखर तुझं हे स्वप्न कधी पूर्ण होऊ देणार नाही. कधीच नाही. साहेब नमस्कार. बाहेर कोणी नव्हतं का? साहेब आपल्या जिच्या भट्टीवर काम करतो ते वयक्तच ना मला म्हणून येऊ द्याल ना. बरं झालं अंकुश आलास. काय नाही ना, चहा कॉफी का काही? नाही साहेब ह्या टायमाला मी काय बी घेत नाही. कामाचं बोलायचं का साहेब? बोल ना बोल. साहेब विटा तयार करायला आपण आरेकर तलावाचं पाणी वापरतो ना. त्या विट्या सुद्धा या लोकांचं घरं बांधण्यासाठी कामाला येतात. त्या आरेकर तलावाचं पाणी माझ्या घरी संडास धुवायला किंवा कपडे धुवायला वापरत नाही काय? तसं नाही साहेब. उन्हाळ्याभर जर तुम्ही ते पाणी वापरलं तर ते गुरंढोरं काय पैकी. समजा जर पुढच्या पावसाळ्यात पाऊस कमी पडला शेतकरी शेती कशी पिकवतील? अंकुश हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा ज्याने त्याने सोडवायचा. साहेब ते शेतकरी तुमच्या आमच्यासारखे माणसंच आहेत ना. तुमच्यासारखे देव माणसं जर असं म्हणतील त्या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याने कोणाचा आधार घ्यायचा साहेब? काय म्हणलं? शेतकऱ्यांना आधार. चला तुम्ही त्या शेतकऱ्यांना एवढी मोठी मोठी नावं दिली आहेत ना. जगाचा पोशिंदा, अन्नदाता, बळीराजा हे अनाथ शेतकऱ्यांनी एकट्याने काय ठेका घेतलाय का त्या शेतकऱ्यांना जगवायचा? उद्या तहसील कार्यालयावर मोर्चा निघणार आहे साहेब. सगळे शेतकरी बांधव, सगळे इटा मजूर. एवढीच गोष्ट फक्त तुमच्या कानावर टाकायला आलो होतो मी. कसं माझ्या घरी येताना जरा स्वच्छ कपडे घालून येतात. हात मळतात माझे. अरे काय म्हटलंस तू? ते वीट मजूर आणि शेतकरी सगळे बांधव ते तहसीलवर मोर्चा काढणार आहेत ना. अंकुश पैसा मोजलाय कोणीतरी. पैसा फक्त पैसा आहे साहेब तुमच्याजवळ. करोडानं पैसा आहे. काय रे बिचारा त्या गरीब शेतकऱ्याच्या त्या इटा मजुराच्या जीवाशी खेळतात. शहराला लागून एक छोटस गाव, छोटी इटा भट्टी आहे. कसं कसं जीवन जगून राहिले बिचारे. जगू द्या ना साहेब. काही तुम्ही मनात आणलं ना तर शहरातून पाईप आणू शकता तुम्ही पाण्यासाठी. अन्याय करू नका साहेब. एकदा विचार करा. नाही तर उद्याच्या पेपरामध्ये ठळक मध्ये हे बातमी येणार आहे. विसरलास का? विसरलास? तुझ्या भावाला हा राजशेखर पैसा देत होता शिक्षणासाठी. विसरलास? तुमचे लय उपकार आहे साहेब माझ्यावर. तुमचे उपकार मी जिंदगीभर विसरणार नाही. पण तो माझ्या एकट्याचा प्रश्न होता, माझ्या कुटुंबाचा प्रश्न होता. पण आज मी तुमच्या जवळ आलोय तो साऱ्या गावाचा, साऱ्या त्या इटा मजुरांचा, त्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे साहेब. विचार करा साहेब. अन्याय करू नका. अंकुश तुला किती पैसे पाहिजे? म्हणजे एक काम कर. ते शेतकरी आणि ते वीट मजूर या दोघांचं संगनमत घडवणार आणि 1 महिन्याकरता, फक्त 1 महिन्याकरता हे प्रकरण लांबणी वाढणार. तोपर्यंत तलावाचं पुरं पाणी आटून जाईल. स्वतःच पहा ना. स्वतःच पहा. दुसऱ्याचं कशाला बघायला जातोस? नाही साहेब. पैशासाठी शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खोपसणार नाही हा अंकुश दयानंद सागर. तुम्ही म्हणत असाल ना साहेब तुम्ही हात जोडतो. म्हणत असाल तर पायाने पडतो साहेब. एकदा विचार करा साहेब. शेतकऱ्याची लेकर बाहेर दुवा देतील ना तुम्हाला. अंकुश या राजशेखरला कोणाच्या दवा दुवा दारूची गरज नाही. तो वॉचमन तुला ओळखतो म्हणून त्यांनी तुला आत येऊ दिलं. आता मला त्याला बोलवून तुला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. माहितीये ना हा बाहेरचा रस्ता आहे. निघाल ते कोण? आवाज खाली माझ्या घरात आवाज येत. माणुसकीच्या म्हणून माणुसकीच्या आजचे नाव होते इथं. अरे पण माणुसकीचं सोड तर माणूस म्हणायच्या लायकीचं नाही हा. आता उद्या तहसील कार्यालयावर मोर्चा निघणार म्हणजे निघणार हा या अंकुशचा शब्द आहे. आणि अंकुशचा शब्द म्हणजे पण लक्ष्मण रेषा. मेलाच रे पाहिजे. हरामजाद्या माझ्या वीटभट्टीवर काम करतो, माझा अन्न खातो आणि सारा माझ्याच
माझ्याशी पंगा घेतो? याद राख, या वीटभट्टीवरनं काढून टाकलं ना, अख्ख्या पंचक्रोशीमध्ये फक्त एकच वीटभट्टी आहे. दुसरं कुठलं कामही जमत नाही रे तुम्हाला. उपाशी मराल, तरफडून मराल, माझ्या कामावर निघाला तर. आणि हा आता मी तेच करेन. माझ्या विरुद्ध जाता का? सगळा अख्खा गाव माझ्या विरुद्ध जात नाही कधीही. आजपर्यंत गेला नाही. या राजशेखरची या समाजामध्ये जी मान प्रतिष्ठा पद जे काही आहे ते स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं आहे. उगाचच नाही. या राजशेखरला म्हणतात, अरे या म्हाताऱ्यांना दरवर्षी तीर्थयात्रेला पूर्ण खर्च देऊन मी पाठवतो. कोणाच्या शिक्षणाला पैसा लागत असेल त्याला शिक्षणाला पैसा देतो. कोणाच्या आजारपणाला, कोणाच्या माहितीला, सगळ्या गोष्टीसाठी राजशेखर पैसा देतो. आणि तो मेलाच म्हणून समज. याद राख, या राजशेखरच्या डोक्यात गेलास लवकरच या राजशेखर नावाचं जाल विष तुझ्या हृदयापर्यंत पोहोचून तुला देवाज्ञा झालीच म्हणून समाज. अंकुश दयानंद सागर. प्रिया, डोक्यात अजून केलं नाही. जे काही मी आता इथे घरामध्ये बडबडतोय ना एवढ्या मोठमोठ्याने, कदाचित पडद्याच्या आड येऊन हळूच आवाजात ऐकत असतील. तर हळू आवाजात सांगून ठेवतो, प्रिया, कुठल्याही गरीब मुलाशी लग्न करण्याचं स्वप्नात सुद्धा आणू नकोस. राजशेखर, तुझा बाप तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. राधा, हे राधा, राधा. नसीब तुझं त्या दिवशी तू माझ्या हातून सुटले, पण आज माझ्या हातून तू अजिबात सुटणार नाही. तो चिमुकला बाळ कुठं आहे? तुला जे काही बोलायचं असेल ना ते माझ्याशी बोल, पण माझ्या बाळाला चुकलं राहते. बघ, तुम्हाला जितका वाईट माणूस समजतेस ना तितका वाईट माणूस नाही आहे मी. तुझ्या बाळाला सतत टच सुद्धा करणार नाही. तुझ्या बाळासाठी चॉकलेट घेऊन आलोय. माझ्या बाळाला तुझी चॉकलेट नको आहे. का नकोय तुझ्या बाळाला चॉकलेट? सांग ना, का नकोय तुझ्या बाळाला चॉकलेट? या चॉकलेट मध्ये विष आहे. नाही राधा, नाही. असली फालतूची सवय या बाबाला नाही. या समाजामध्ये ज्या कुठल्याही माणसाचा मला गेम करायचा असतो ना, त्या माणसाचे असं डायरेक्ट तुबवतो मी. डायरेक्ट गेम करतो. कारण वाघाला टकोर देऊन त्याची शिकार करण्याची सवय आहे माझी. माझ्या पाठीमागे का लागलायस? मी तुझ्या पाठीमागे लागलो? तू माझ्या पाठीमागे लागलायस. नाही राधा, मी तुझ्याच काय तर या समाजामध्ये कुठल्याच माणसांच्या पाठीमागे लागत नाही. मी अगदी सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतःच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण नाही, हा समाज आणि या समाजातले लोक मला कधीच सुखी आणि समाधानाने जगूच देत नाही. मी जोही कुठला काम करण्याचा प्रयत्न करतो ना, त्या प्रत्येक कामामध्ये टाळाटाळी करतात. असाच एक व्यक्ती होता जो नेहमी माझ्या कामामध्ये टाळाटाळी करायचा. म्हणून मी त्या साल्याचा गेम केला. आणि तो गेम होताना तू नो प्रॉब्लेम. बघितलं तर बघितलं, काही हरकत नाही. पण ती गोष्ट तिथल्या तिथं थांबवायला पाहिजे होती. पण नाही, चला तुम्हा बायकांची सवयच वाईट. इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे. तूही तेच केलंस.
प्रत्यक्ष बाबा जोडीच्या विरोधामध्ये कोर्टात साक्ष द्यायला निघाली. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? या बाबा ज्वालीला कोर्टात हरवलं म्हणजे खटबावल्यांचा खेळ आहे का? नहीं राधा नहीं, अजिबात नहीं. क्योंकि आसमान में रहने वाले परिंदे भी कभी हमसे टकराने की जरूरत नहीं करते. और तू तो मेरे पैरों के नीचे नाचने वाली लास्ट चान्स. तुला तुझं आणि तुझ्या या बाळाचं जर आयुष्य प्रिय असेल तर एक काम करायचं. माझ्या विरुद्ध तू कोर्टामध्ये जी साक्ष देणार आहेस ना ती साक्ष बदलायची. साक्ष बदलायची? होय, साक्ष बदलायची. ठीक आहे, मी साक्ष बदलेन. नक्की? हो, प्रॉमिस? मी वचन देते तुला. वा, म्हणजे तू मला वचन दिलंस. म्हणजे सर आजपर्यंत माझ्या डोक्यावर असलेला जो काही भार होता तो कायमचा संपला म्हणायचा. कारण राधा तू जर माझ्या विरुद्ध देणारी साक्ष बदललीस तर माझी होणार निर्दोष सुटका. अगं ये, अजिबात घाबरायचं नाही. कसा ना राधा, आता तू माझ्या विरुद्ध देणारी साक्ष बदलणार म्हणजे तुझी आणि माझी दुश्मनी खतम आणि दोस्ती चालू. मग आता असं अजिबात घाबरायचं नाही. एकदा का तू माझ्या विरुद्ध साक्ष बदललीस आणि मी जर निर्दोष सुटलो तर मी तुझ्या बाळाला आणि तुला काय हवं काय नको सगळं पाहिजे. खुश? दोस्ती कबूल? नक्की? काम करणार मग. आता आपल्या या दोस्तीची सुरुवात एखाद्या सुंदर स्वच्छ सुमधुर लावणीने कर. लावणी ठीक आहे. त्याआधी काही घेऊ? अजिबात नाही राधा, अजिबात नाही. कारण या समाजात माझा कुठल्याच माणसांवर विश्वास नाही. म्हणजे तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. म्हणून मी माझं पार्सल स्वतः जवळ ठेवतो. कोर्टात साक्ष बदलायची.
आपल्या दोस्तीची सुरुवात केलीस, पण ही दोस्ती अशीच अगदी कायम निभवायची. या दोस्तीमध्ये जराही कमतरता निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला असणार सरळ उभं करेल आणि इथून असा सरळ कापेल तुला मी. लक्षात दादा, अभी तो मैं जा रहा हूं, लेकिन तूने अगर मेरे साथ में दगाबाजी की तो कसम, फिर मैं वापस आऊंगा और वापस आके ऐसी हालत करूंगा कि इन गैरों की तो छोड़ दे, जिस माँ के कोख से जनी है ना तू, वो माँ भी तुझे पहचान नहीं सकेगी. ऐसी हालत कर दूंगा मैं तेरी, ये वादा है इस बाबा का तुझसे. हाँ, तुझसे. झूठा वादा. आज मैंने भी किया है तुझसे एक झूठा वादा. जरा ध्यान से याद रखना, मेरा भी नाम है राधा. पोयात आलो, पण मायेचे उपकार कधी फेडू शकत नाही. ह्या जन्मातच काय असे 10 जन्म जरी घेतले ना तरी मायेचे उपकार फेडू शकत नाही. कारण माय हे माय असते, लंगड्याचा हा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, जन्माची शिदोरी. सरतही नाही उरतही नाही. माय मायावर लय प्रेम करते, पण सदा कदा मलाच जाऊन बोलते. त्या सच्याबद्दल एखादा शब्द बी ऐकून घेत नाही ते. पण आज मायला विचारतोच. मला आज तुला एक गोष्ट विचारायची आहे. माय तू सदा कदा मलाच करून बोलत राहतो. त्या सच्याबद्दल एक शब्द बी ऐकून घेत नाही. तुला कितीदा सांगितलं तू सचिनचा हेवा करू नको. अरे तू शिक्षणातला पोरगा आहे, शिकून सवरून मोठा झाला, त्याला नोकरी बिकरी लागली तर आपल्याला चांगले दिवस पाहायला भेटते. अहो कायची फत्र्याची नोकरी लागते हो माय. जेव्हा पण तो माझ्या मोबाईल मध्ये गुलगुल बोलत राहते पोरी समोर. अहो तुला सांगतो, त्या दिवशी मी त्याचा मोबाईल पाहिला, त्यात मला एका गोऱ्या गोमट्या पोरीचा फोटो दिसला. आता मला सांग, त्या श्रीमंताच्या गोऱ्या गोमट्या पोरी आपल्यासारख्या गरीबाचा लग्न लागू देतात का? तू त्याची काळजी करू नको. अरे तू शहरात शिकायला जाते, कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं त्याला संपा समजते. तुझ्यासारख्या अनपढ माणसाला काय करणार आहे त्यातलं? भाकर टाकून ठेवली आहे तुझ्यासाठी, खाऊन घे. दोन भाकरीचं मथुरा मावशीची इथून पीठ घेऊन येत. त्याचा हेवा कर. स्वतःच शिकून झालं नाही आणि तो शिकून गेला की गेलं काही चांगलं दिसत नाही. तो आपल्याच बोलत जायचं. हॅलो, हा बोल स्नेहा. अगं बऱ्याच दिवसानंतर फोन केलास, आज कशी काय आठवण आली तुला माझी?
अच्छा, कॉलेजमध्ये गॅदरिंग चालली आहे. हो माहिती आहे ना, माझ्या मित्रांनी सांगितलं मला. बरं ते सगळं जाऊ दे, मला एक सांग, गॅदरिंगमध्ये कुठल्या स्पर्धेत भाग घेतलास? काय? अरे वा, गीत गायन स्पर्धेत भाग घेतलास? अरे वा बाबा, काय सांगतेस काय? गीत गायन स्पर्धेत तुला पहिलं पारितोषिक मिळालं? अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या गोष्टीबद्दल पार्टी झाली पाहिजे. मी का त्याची पार्टी? अच्छा, मी अख्ख्या क्लासमधून टॉपर आलोय म्हणून तुला माझ्याकडनं पार्टी हवी? नाही गेस नाही, तुला माहिती आहे ना, तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांच्या पंक्तीत बसण्याची आमची ऐपत नाही. आम्ही गरीब माणसं आहे. तुला माहिती आहे, माझा दादा माझी आई माझ्यासाठी किती कष्ट करतात आणि त्यांच्यामुळेच हे सगळं मला आयुष्य जगायला मिळतं. हे कसं विसरून चालेल? हां, मी तुला एक गोष्ट सांगतो आणि एक प्रॉमिस करतो. जेव्हा मी MPSC परीक्षा पास होईल, MPSC परीक्षेमध्ये जेव्हा मी टॉप करेन, त्यानंतर मी तुला एक जंगी पार्टी देईन. हो, सगळं माझ्याकडनं. आणि आफ्टर ऑल आपण चांगले फ्रेंड्स आहोत आणि अडचणीच्या वेळेला किंवा प्रॉब्लेमच्या वेळेला जो कामी येतो तोच आपला खरा मित्र किंवा तोच आपला जवळचा असतो ना, हो की नाही? बरं, हो हो, माझा अभ्यास संपताच मी भेटतो तुला कॉलेजमध्ये. अगं अभ्यासामुळे मी गॅदरिंग अटेंड करू शकतो नाही, त्याबद्दल आय एम सॉरी, बट मी येईन ना तुझ्याकडे. हो, तुझ्या घरीच आहे. बरं, हां, आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड गॉड ब्लेस यू. बाय बाय, टेक केअर. माझ्यासारख्या गरिबीत खितपत पडलेल्या माणसाला सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा, पण याही परिस्थितीत आम्ही आमच्या यशाचा मार्ग मात्र शोधू शकतो. आणि हे जगाला समर्थपणे दाखवून देणारे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी या जगाला जगण्याची दिशा दाखवली, जगण्याची उमेद दिली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे ब्रीद वाक्य त्यांनी प्रत्येक तरुणांच्या मनामनात रुजवलं. आजच्या घडीला जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा फक्त आपला स्वार्थाचा विचार करतो, आपल्या श्रीमंतीचा विचार करतो. जीवाला जीव देणारी माणसं ही क्वचितच मला बघायला मिळतात. काही लोकांचा तर चेहरा काहीतरी वेगळाच, पण त्या चेहऱ्यामागचं रूप काहीतरी वेगळंच, तो जणू राक्षसच. I think there is no humanity left in this world because each and every person who living in the society is just a selfish. या समाजात किंवा जगात जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा फक्त स्वार्थी आहे. खरंच आज या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मला, कारण या समाजात किंवा या जगात सिक्का चालतो तो फक्त श्रीमंत माणसांचा. आमच्यासारख्या गरीब माणसाने कुठल्या तरी कोणत्या डांबून टाकल्या लोकांनी. हो, मी मान्य करतो आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी किंवा अचीव करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, पण आयुष्यभर संघर्ष करत राहणं ही काही यशाची पायवाट नसते. बघूया ही लढाई कोण जिंकतंय. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला यश मिळतंय की आमच्यासारख्या गरीब माणसांच्या मेहनतीला यश येते. बघूया ही लढाई कोण जिंकते. सच्या, हा दादा, कोणाची गाडी आणली रे बघ? मित्राची गाडी आणली दादा. तुला सांगितलं ना लोकांच्या गाड्या आणत जाऊ नको म्हणून. काही फुटफाट झालं तर कोण भरून द्यावते? अरे दादा, मला गाडी चालवता येते, काळजी नको करूस. हो, काळजी तर असं ना. आणि मगांपासून पाहून राहिलो तू मोबाईल काय विचकत बसला. परीक्षा जवळ आली ना, अभ्यास करत जा जरा सरा. अरे अभ्यास करतो मी दादा, कशाला डिस्टर्ब करतोस? हो, आम्हाला तर काळजी असं ना. नापास बिपास झाला तर काय? नापास? अरे आजपर्यंतच्या एज्युकेशनच्या करिअरमध्ये नापास या शब्दाला मी कधी महत्वच दिलं नाही. अरे अख्ख्या क्लासमधला टॉपर आहे मी कशाला नापास होतो? मी काही नापास बिपास होत नाही. अरे किती पोरीचे फोन येतात ते तुले? मर्यादा बिर्यादा आहे का नाही त्याने? काय म्हणालास? मला पोरींचे फोन येतात. हा, मी काय म्हणतो, तिथली एखादी पोरगी पटवून देऊ का? अरे त्याला सांग ना, मी तुझी सेटिंग करून देतो. त्याच्या मजाकीवर घेऊ नको. अरे बाबा, मजा करायची तर काय करायची? हे शिकून तुला नोकरी लागली ना, त्या अशा पोरीच्या लाईनी लागतील तुझ्या मागं. दादा, मला लाईन नको आहे. मला फक्त माझ्या दादाला सांभाळणारी आणि माझ्या आईला सांभाळणारी एकमेव मुलगी हवी आहे, बस. भले नाही किंवा होणाऱ्या बायकोनं फक्त माझ्या मायला सांभाळलं ना तर लय झालं. अरे सच्या, मायच्या डोळ्यात किती स्वप्न आहे रे तुला घेऊन. आजकालच्या पोट्ट्याचा काही भरोसा असते का?
नेहमी तू माझ्याबद्दल असाच का बोलतो, असाच का वागतोस तू? कारण हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर दिवस रात्र दिसून राहिलेलं आहे. आजकालचे जेवण पोट्टे माय बापाच्या कमवलेल्या पैशावर मजा मारते आणि एकदा का त्याला नोकरी लागली आणि मायबाप म्हातारे झाले कोणातरी हॉटेलातून त्याच्यासाठी डब्बा मागवत्या. खान तर खा नाही तर खा. अरे त्याच्याकडे लक्ष द्यायला टाइम असते त्याच्याजवळ. अगदी खरं बोलास तुझं, अगदी खरं बोलास. नाही तुझ्यासारखा वीट भट्टीवर राबणाऱ्या माणसाला करणार तरी काय, रात्रंदिवस विट्या भट्टीवर राबायचं आणि रात्री धारा ढवळून झोपून जायचं आणि झोप लागली काय तुझं टिल्लू. तुझ्यासारखं आयुष्य मला जगायचं नाहीये. कारण माझ्या आयुष्यात माझ्या काही होप्स आहेत, काही अम्बिशन्स आहेत आणि त्या होप्स आणि अम्बिशन्स कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणं हेच माझ्या आयुष्यातलं ध्येय आहे. हे विसरलास तू? माय संग मी कामाला जातो ना म्हणून तू हे शिक्षण काय तर चालू आहे. नाही तर काय तर डोंबल्याचं शिक्षण घेतलं असतं रे. काय तर शिक्षण घेतलं असतं काय. काल काल रात्री मायाच्या मागं पैशासाठी लागला होता. मागच्या महिन्यात 2000 रुपये घेतले होते माझ्याकडून. काय मागं लागलं त्यासाठी पैशासाठी. काय करायचं तुला? काय करायचं म्हणजे काय करायचं तुला? त्या आपल्या विट्या भट्टीवर काम करतं डोकं खाणं बघाल. सरळ विचारावं ना, सरळ उत्तर दे. काय करायचं त्या पैसे? पोरीवर उडवायला आय्या शिकायला पाहिजे होते पैसे. एखाद्या माझ्याला माणसासाठी उत्तर देऊ नको तू माझे. तुला आज मी तुझं सगळं ऐकून घेतो आहे पण जेव्हा माझा काळ सुरू होईल ना तुला समजत नाही केवढं बोंबलून राहिले का? काय भांडण राहिले तरी? विचारतो माझ्याकडे बॉस लागला. मोठा भाऊ आहे तुझ्या, तू एवढं मोठ्याने बोलते का कोणी? असा मोठा भाऊ. चुप रे. काय भांडण राहिले ते सांगत का आता? विचारू तर अंगावर तुझं म्हणाल्या. तू मोठा आहे ना, तुला तर समजायला पाहिजे होता. कोणीच बोलती. अरे आई बरं झालं तू आलीस. अगं मी माझ्या मित्राची गाडी घेऊन आलो आणि त्याला असं म्हणालो होतो की आता तुझ्या गाडीमध्ये मी 50 रुपयाचं पेट्रोल भरणार म्हणून. आणि आता जर त्याच्या गाडीमध्ये मी 50 रुपयाचं पेट्रोल नाही भरलं नाही की तो मला कधी गाडी नाही देणार. आई मला 50 रुपये दे ना. माझ्याकडे पैसे नाही आणि वेळेवर तुझ्यासाठी कुठून आणायचे पैसे? अरे दादा आय एम सॉरी मी तुझ्याशी भांडलो. बरं मला 50 रुपये दे ना. पेट्रोल टाकायचं आता पैसे सध्याचं पाय काहीतरी जेव्हा राहील तेव्हा देईन तुला पैसे. कमी जास्त झालं काही झालं तर लोकांच्या काही आणलं काय म्हणतो मी. कुठल्या माणसाला पैसे मागतो मी? दारू ढोसायला खर्रा खायला हेच पैसे या माणसाला कमी पडतात तर हा माणूस मला पैसे देतो. तुला माहित आहे ना 15 दिवस झाली इटाभट्टीचं काम बंद आहे म्हणून. आई इटाभट्टीचं काम बंद आहे, तू दुसरं काम कर ना. दुसरं काम कर. अगं आई माझ्या शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी मला कधी केव्हाही पैसा लागतो तर तू आपल्या लाडक्या मुलाशी अशा शब्दात बोलतेस. नाही आहे बाबा पैसे. आजची येड कशी कशी निभाव. मित्राने सांग नंतर केव्हा तरी पेट्रोल भरतो मला त्याच्या गाडीत. हा त्याला सांगून टाकतो आणि हे जे माझ्या गरिबीचं प्रदर्शन आहे ना त्याच्यासोबत बांधून टाकतो. हे चुकलंय माझ्या आयुष्यात. असंच करतो आता. नाही आहे ना बाबा पैसे. आज ते तुला दिले नसते काय. समजून घेत नाही. आजची येड निभाव कशी तशी. खरंच ना आज मला स्वतःचा स्कूप आहे का अशा दरिद्री कुटुंबात देवाने मला जन्माला घातलं. सचिन आम्ही जरी दरिद्री असलं तरी तुला कवा उपाशी ठेवलं ना आम्ही. स्वतःच्या पोटाने चिमटा घेतला ना तरी तुझ्या शान शौकीने तुझ्या शिक्षणाने पैसा पुरवला. हे बी विसरला होस ना. मग कशाला जन्माला घातला तुम्ही मला? कशाला जन्माला घातला? जन्मताच माझ्या गड्याला नख लावायचा होता. नाहीतर सोडून द्यायचं होतं मला कुठल्या तरी नदीच्या पात्रात. म्हणजे मी तुमच्यापासून सुटलो असतो. नशीब समज आणि ह्या गरिबीच्या परिस्थितीत तू सारे हट्ट पुरे करतो. नशीब समज. काय उत्तर नाही केलं तुम्ही माझ्यावर. ज्या लोकांनी मला या पृथ्वी तलावर जन्माला घातलाय ना त्यांचं कर्तव्य आहे. तुझं कर्तव्य आहे. असंच फक्त बोलतात आपल्या आई भावाशी. शिकला तर कॉलेजमध्ये जाऊ. अरे आज तुझ्या भावानं बिना साखरेचा चहा घेतला. चहात तर दूध त्यानं कधी पाडलंच नाही. अरे बी कुठल्या बी गोष्टीची तक्रार केली नाही त्यानं आतावरी तू एवढा शिकून सवरून असा अनपढ गवारासारखा वागत असशील. तुम्हाला कृष्ण शिकलेला बरा. विचार केला नव्हता रम्या.
मिरची बघायला शेंदूर पासून तू पूजा करत आहे तुला बी इथं भट्टीच्या कामावर न्यायला पाहिजे होता म्हणजे माणसाची आणि पैशाची किंमत काय असते ना तुला समजलं असतं पुऱ्या गोष्टी पुढा केला ना तर फार डोक्यावर बसतं. आई मी आज तुझ्याकडे हात पसरतो पण एक ना एक दिवस ही परिस्थिती मी तुला बदलवून दाखवतो नाही ही परिस्थिती बदलवून दाखवली ना नावाचं सचिन दयानंद सागर माय माय हो ह्या सच्याची काही चूक नाही हो, आपली चूक आहे आपली चूक आहे माय ह्या सच्याची काही चूक नाही आहे हो आपण याला नेहमी सुखातच ठेवलं दुःख काय असतं ते ह्याला कधी माहीतच पडू दिलं नाही माय हो आपण दुःख भोगलं पण याला नेहमी सुखातच ठेवलं माय आपण म्हणून याच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण याला सुखाचाच वाटते माय तुला पैसे पाहिजे ना हा. त्याच्यासाठीच कमवतो ना मार मार मरा म्हणतो तिकडे पण त्याचे शान शाप पुरे करा म्हणतो हाय आजच्या कदा आपल्याला अडचणीत काम येते ओ माय आपल्याला लागतेच काय हो माय दोन फाटके कपडे दोन टंचे वाले जाऊ दे. ठीक आहे कपडे काढायचे आहेत. म्हणजे मला हवे असलेले पैसे या चोरपाण्यात असतील म्हणजे तुझ्यासारख्या दारुड्या माणसाने माझ्यासाठी पैसे जमा केले आई बघितलंस किती प्रेम करतो हा माझ्यावर खूप प्रेम करतोस तू माझ्यावर तुला खूप काळजी आहे माझी हो ना मला तुझी मदत नकोय त्यानंतर माझ्या आयुष्यात साधं इंटरफेअर करण्याचा तू प्रयत्न जरी केलास ना तर विसरून जाईल की तू माझा भाऊ आहे विसरून जाईल की तू माझा भाऊ असून पैशासाठी